संपूर्ण जगासह भारतामध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात टाळेबंदीची घोषणा करण्यात आली होती। शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळे आदींना कुलूप बंद करण्यात आले होते। आता टाळेबंदीस राज्य शासनाने थोडी मुभा देत काही उद्योग व धंद्यास निर्बंध घालीत सुरुवात करण्यात येत असतानाच भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये 30 ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन करून मंदिरे उघडे करण्याच्या मागणीला सुरुवात केली। परंतु मंदिरे उघडण्यापेक्षा बंद असलेले शाळेचे दारे उघडे करणे गरजेचे असल्याचे मत नांदेड जिल्ह्याच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी व्यक्त केलेले असून सध्या जगामध्ये देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळत आहे। असे असताना सुद्धा या ठिकाणी केवळ राजकारण करायचं म्हणून भारतीय जनता पार्टीने 30 तारखेला या ठिकाणी घंटानाद आंदोलन केलेलं आहे आणि त्यांनी मंदिरे उघडा असं या ठिकाणी याकरिता त्यांनी ते आव्हान केलं। उद्धवा दार उघडा या प्रकारचे जे आंदोलन या ठिकाणी केलं आहे, याबाबत मला एवढंच म्हणायचं आहे की सध्या या ठिकाणी मंदिराची दारे उघडण्यापेक्षा शिक्षणाची दारे उघडणे हे गरजेचं झालेलं आहे। परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून उद्धव साहेबांनी अशा प्रकारचा कुठलाही निर्णय या ठिकाणी घेतलेला नाही। आज हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरी देवदेवतांचे फोटो आहेत। परवाच या ठिकाणी 11 दिवस या ठिकाणी गणपती मांडल्या गेलेला होता, विधियुक्त पूजा झाल्या आणि अशा असताना या ठिकाणी मंदिराचे दार उघडा म्हणणं हे या ठिकाणी योग्य नाही। म्हणून यापेक्षा उचित शिक्षणाचे दारे उघडा म्हणणं हे अगदी योग्य राहील आणि अशा प्रकारची मागणी मी उद्धव साहेबांना करणार आहोत। परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून उद्धव साहेब या ठिकाणी योग्य तो या ठिकाणी निर्णय घेतील अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। कोरोना महामारीच्या संकट काळामध्ये उद्धव सरकार योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळत असून आता कुठे परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना भारतीय जनता पार्टी श्रेय घेण्यासाठी मंदिराची दारे उघडे करा असे घंटानाद आंदोलन करीत आहे। परंतु मंदिर उघडण्यापेक्षा कोरोनाच्या संकटामुळे गत 5 महिन्यांपासून शाळा बंद असल्याने जवळपास प्रथम सत्र अभ्यासक्रम पूर्ण होत आलेला असून याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसलेला आहे। विद्यार्थ्यांना शिक्षणाचा विसर पडत चाललेला आहे। अशा वेळी शाळा उघडणे गरजेचे असताना भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये घंटानाद आंदोलन करीत मंदिराची दारे उघडण्याची घोषणा केलेली आहे। परंतु ज्या राज्यामध्ये भाजपाची सत्ता आहे त्या राज्यातील प्रथम मंदिरे चालू करून नंतर महाराष्ट्राला सांगावे व महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांच्या घरात व गाभाऱ्यात देवदेवता व थोर महापुरुषांच्या प्रतिमा आहेत। कोरोनाच्या भीषण काळामध्ये सुद्धा समाज बांधव घरातच पूजा अर्चना करून कोरोनाचे संकट दूर होण्याचे साकडे घालीत आहेत। मुख्य मंदिरात देखील नित्यनेमाने विधिवत पूजा चालू असताना मंदिराचे दारे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन करणे म्हणजे कोरोनाचा संसर्ग वाढविणे असं नाही काय, असा खडा सवाल नांदेड जिल्ह्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी उपस्थित करून राज्यातील विद्यार्थी व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मंदिराची नाही तर शाळेची दारे उघडणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले। विदर्भ न्यूज करिता माहूर येथून संजय घोगरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।